ते दुसऱ्या रूम मध्ये हे नाव ते दुसऱ्या तिकडे आहे ते आधुनिक करून एकदा या मुलांची नेहरू सायन्स सेंटर मुंबई किंवा पुण्याला एकदा न्यावं लागतं आणि जरी गेले तर त्याचा काहीच फीस नाही 100-150 रुपये फीस आहे. पर्सनल गेलं तरी बघू शकतो. खरंच पाहायचं नेहरू सायन्स सेंटर पुण्याचं पार्क किंवा मुंबईचं पार्क दोन्ही सारखे. सर बोला या हॉल विषयी थोडं सांगा माहिती. सांगू पुण्याचं बघितलं आहे एकदम नको. आपल्याला PM श्री योजनेअंतर्गत सोलार प्लॅनेटचे लॅब उपलब्ध झालेली आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षात ही लॅब उपलब्ध झालेली आहे आणि याची फिटिंग जवळपास मार्च महिन्यात झालेली आहे. याद्वारे आपल्याला 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सोलार प्लॅनेटविषयी माहिती देता येत आहे. हे पाणी येते हे खाली असं थोडा हात मारते समोरचे बसले की नाही त्या 2-3 डेस्कला 3 लाईनला असं बघा. संख्या कमी आहे त्यामुळे सगळे लॅब झाले ना. रूम खूप सांगा आता भरपूर रूम आहेत आपल्याकडे. ना काहीच देतो म्हटल्यावर ना काहीच म्हण नका कडे तुम्ही आहे ना. ते पूर्ण लॅब त्याला जवळपास 20 लाखाचे होते लॅबमध्ये. त्याने गव्हर्नमेंट हो ना. कशाला चान्स कशाला सोडताय. सर बोला लॅब विषयी सांगा. एक कोणती लॅब आहे काय APJ अब्दुल कलाम तसं ही या ठिकाणी जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर येथे हे जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर हे एक नावाजलेलं हायस्कूल आहे. हे जिल्हा परिषद हायस्कूल आमच्या तालुक्यामध्ये पटसंख्येच्या बाबतीमध्ये तालुक्यामध्ये नंबर 1ला आहे. आणि या हायस्कूलला आतापर्यंत शासनाकडून विविध अशा लॅब उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यांचा फायदा विद्यार्थ्यांना म्हणजे भरपूर होणार आहे. ही लॅब आहे APJ अब्दुल कलाम लॅब. या ठिकाणी विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी खूप चांगलं आहे. विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये यामुळे भर पडणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना यांचा चांगलाच फायदा होईल असं मला वाटतं.